बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा, दलित महासंघाची मागणी. अन्यथा उद्यापासून आमरण उपोषण करणार डॉक्टर सुधाकर वायदंडे यांचा इशारा. येडेनिपाणी तालुका वाळवा येथील रंगूबाई अशोक खंडागळे यांच्या शेतामधील बेकायदेशीर मुरुम उत्खनन करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या DP जैन इन्फ्रा लिमिटेड कंपनीवर फौजदारी गुन्हा नोंद दाखल करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे कारवाई व्हावी, तसेच बेकायदेशीर उत्खननाला पाठीशी घालून कंपनीला सहकार्य करणाऱ्या महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी दलित महासंघाच्या वायदंडे गटाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ईश्वरपूर प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं. दरम्यान प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून उद्यापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला. डॉक्टर वायदंडे म्हणाले की महसूल प्रशासनाने सदर कंपनीला जो उत्खननाचा परवाना दिलेला त्यापेक्षा अधिक पटीने उत्खनन झालेलं आहे, परंतु परवाना एकाच मालकाचा असताना त्यालगत असणाऱ्या खंडागे यांच्या सुमारे 11 गुंठे शेतातीलही बेकायदेशीर मुरुम उत्खनन करण्यात आलं आहे. या उत्खननामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे पालन झालेलं दिसून येत नाही. कायदा धाब्यावर बसवण्याचे काम महसूल प्रशासनाने केल्याचं दिसून येत आहे. परवाना देताना सुद्धा अनेक त्रुटी ठेवून परवाना देण्यात आलेला आहे. याचा अर्थ प्रशासन व कंपनीचे संगनमत आहे का, असा सवाल वायदंडे यांनी उपस्थित केलाय. सदर मागण्याबाबत काही योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वायदंडे यांनी शेवटी दिला आहे. आंदोलनामध्ये दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे, महाअध्यक्ष सदाभाऊ चांदणे, युवक आघाडी महाकार्याध्यक्ष सागर लोंढे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष अमोल लोखंडे, तालुका कार्याध्यक्ष सुजित वारे, प्रकाश खंडागे, विकास खंडागे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. 1663 या गटातला मीही सहधारक आहे आणि माझी पूर्व संमती न घेता प्रशासनानं डायरेक्ट त्यांना परवानगी दिलेली आहे गटाची उत्खननाची आणि 1500 ब्रासचे उत्खनन करताना 12,500 ब्रासचे उत्खनन केलेले आहेत. पण त्याबरोबर त्यांनी नाही माझी जे शेतात जाण्याचा जो वहिवाटीचा रस्ता आहे तो सुद्धा उत्खनन केलेला आहे. मला आता माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही आणि सदर मंडलाधिकारी यांनी 3 वेळा प्रशासनाला नाही परवानगी आदेश आल्यानंतर जर पंचनामा करताना एकाच माझ्या गटाच्या चतुर्सीमा वेळा दिलेल्या आहेत आणि तहसीलदार मॅडम यांनी 97 गटाचे त्यांनी अर्ज केलेला असताना 146 गुंठे गट 146 गुंठे काय बरं क्षेत्राचे परवानगी दिलेली आहे. माझी काही परवानगी नाही, काही नाही, तरी माझ्या गटाची यांनी कशी काय परवानगी दिली? आमच्या विषयात विमल पाटील आणि रंगूबाई खंडागळे हे 2च नावं आहेत. सदर गटाची फाळणीही झालेली नाही. सामायिक गट आहे. परवानगी कोणी दिली होती? तहसीलदार मॅडम यांनी. नाही, उत्खनन करण्यासाठी तुम्ही परमिशन दिलेली आहे का? उत्खनन करण्यासाठी विमल पाटील यांनी DP जैन यांना काहीतरी करार केलाय, परवानगी दिल्या. त्याच्यामध्ये तुमचा करार नाही? आमचा करार नाही, माझे संमतीपत्र नाही, काही नाही. जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर दलित महासंघाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू. येडेनिपाणी तालुका वाळवा या गावच्या हद्दीमध्ये गट नंबर 1663 मध्ये जे नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि त्या कामाचा जो ठेका DP जैन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असून त्या कंपनीला सदर 1663 मधला गट नंबरचे उत्खनन करण्याची परवानगी इथल्या तालुका प्रशासनानं दिलेली होती आणि ती परवानगी 1,500 ब्रास अशी रॉयल्टी भरून शासनाकडे ती परवानगी देण्यात आलेली होती. परंतु ते उत्खनन होत असताना 1,500 ब्रासची परवानगी घेऊन साधारणतः सुमारे 12,500 ब्रास त्या ठिकाणी DP जैन कंपनीनं उत्खनन केलेलं दिसून येत आहे आणि असं उत्खनन करून त्यांनी प्रशासनाची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि 1663 मध्ये उत्खनन करत असताना
त्याच्या बाजूच्या सुद्धा जागेमधल्या मालकाची कुठली पूर्व परवानगी न घेता त्यांच्याही 11 गुंठे जागेमध्ये साधारणतः 1,500 ब्रास त्यांनी मुरुम चोरी केलेला आहे. आणि इथल्या प्रशासनाकडे वारंवार आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत असताना इथलं प्रशासन इकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. आणि इथलं प्रशासन डीपीजेन या कंपनीला किंवा इथल्या त्यांच्या सर्व जी काही सिस्टीम आहे या सिस्टीमला पाठीशी घालण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे. आमची या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी अशी आहे की डीपीजेन कंपनीवरती तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून जे काही फसवणूक शासनाची केलेली त्यांच्याकडून जी रीतसर दंड आकारण्यात यावा. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसंच या उत्खननाला पाठीशी घालणाऱ्या तालुका प्रशासन महसूल अधिकाऱ्यांची खात्याने चौकशी करून तत्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं प्रांताधिकारी ईश्वरपूर या ठिकाणी आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि जर या मागण्याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती पूर्तता न झाल्यास किंवा डीपीजेन कंपनी तसेच इथल्या महसूल प्रशासन अधिकाऱ्यांच्यावर कारवाई न झाल्यास येत्या काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहे.